ई चलनाविरुद्ध जनआंदोलनाची सुरुवात करण्यासाठी वाहतूकदारांनी पुढाकार घेतलेला आहे। आज ई चलनाविरुद्ध अत्यंत रोष आहे सर्वत्र आणि ई चलनामुळे प्रत्येक वाहन चालक, वाहन मालक जो आहे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे आणि हा त्रास होईची प्रमुख कारणं अशी आहेत की ई चलनातली जी प्रणाली ठरवलेली आहे त्या प्रणालीप्रमाणे कुठलंही काम होत नाही। जी प्रणाली वाहतूकमध्ये सेफ्टी वाढावी एवढ्यासाठी आणलेली, म्हणजे सुरक्षा वाढायचं दूर राहिलं, सुरक्षेच्या ऐवजी रेव्हेन्यू मात्र वाढत चाललेला आहे। तर सुरक्षेसाठीची प्रणाली जी रेव्हेन्यू वाढवण्यासाठी, महसूल वाढवण्यासाठी जी केली जाते ह्याला आमचा पूर्णतः विरोध आहे। सुरक्षेसाठी आम्ही प्रथम पुढे येतो, परंतु ह्यासाठी आम्ही हा विरोध करतोय आणि त्याच्यासाठी 5 मार्चपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू करतोय आम्ही। त्याची सुरुवात पहिल्यांदी जनआंदोलनाची सुरुवात, जिथं आम्ही सगळ्यांना अपील करतो की तुम्ही सुद्धा याच्यात सामील व्हा। तर त्याची सुरुवात पहिली आझाद मैदानावर सर्व लोक 1 ते 1.25 लाख गाड्या घेऊन येतील आमचे आणि त्याचबरोबर आम्ही सर्व लोकांना सुद्धा जे जे याच्यात ॲफेक्टेड पार्टी असतील, मग तो 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, या सर्वांना असं आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी आझाद मैदानावर यावं त्या दिवशी। आंदोलनाचं स्वरूप पहिल्यांदा आम्ही चर्चा करणार आहे सरकारशी। चर्चा ती 2 तारखेला सोमवारी होईल अशी अपेक्षा आहे। ती जर का सक्रिय झाली तर आम्हाला पुढे काय नुसत्या आव्हानावर आम्ही मागे घेणार नाही, यावेळेस आम्हाला ॲक्शन पाहिजे। ती सक्रिय न झाल्यास 5 तारखेपासून आमचे आंदोलन चालू होईल। 1 ते 1.25 लाख बसेस आहेत म्हटलं, बसेस किंवा वाहनं आहेत म्हटल्यावर तुम्हाला इतर अंदाज येईल की किती लोक याच्यात सामील होऊ इच्छितात। कारण आज मोठ्या प्रमाणावर म्हणजे रिक्षा असू दे, टॅक्सी असू दे, बस असू दे, येलो नंबर प्लेट असलेली सर्व वाहनं त्या दिवशी थांबतील। या तुमच्या आंदोलनामुळे कुठेतरी जनसामान्यांना त्रास होणार असं वाटत नाही? जनजीवन विस्कळीत होऊ नये एवढ्यासाठीच सरकारबरोबर इतके दिवस चर्चा करतोय ना, नाही तर मग चर्चाच केली नसती, आम्ही डायरेक्ट जनआंदोलन सुरुवातच केली असती। 8 महिन्यापूर्वी एक झाली आमची सुरुवात, तेव्हा सरकारने आश्वासनं दिली, त्याच्यात काहीही घडलं नाही। म्हणून 8 महिन्यानंतर आज ही परिस्थिती आलेली आहे। तरीसुद्धा आम्ही 15 दिवस आधीपासून सरकारला ही वॉर्निंग देतो आहे, अजूनही वॉर्निंग देतोच आहे। त्यामुळे जबाबदारी पूर्णतः सरकारची राहील। याच्यात कुठलीही अव्यवस्था झाली तर सरकारची जबाबदारी त्याच्यात आहे। बैठक कधी असते? सोमवारी।